गोष्ट यावेळी मात्र दिली जाते। ही मॅन ऑफ द मॅच एखादा खेळाडू आपल्या आजी आजोबांना आई वडिलांना देऊ शकतो, जी शेतामध्ये जाताना पाण्याचा जार देखील घेऊन जाऊ शकतात, अशी घरच्या कामाची गोष्ट खऱ्या अर्थाने दिली जाते। डीजे अद्वैत त्याच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या मॅन ऑफ द मॅच साठी। आपण पाहिलं तर भारतीय नौदल अर्थातच स्वर्गीय सब लेफ्टनंट अभिषेक मोकाशी यांच्या माध्यमातून हे आपण पाहिलं तर दिलं जाते। थँक्यू सो मच। त्याचबरोबर अभिषेक मोहिते या मॅन ऑफ द मॅच, अभिषेक मोहिते। दीपक दादा येस, पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेल ही देखील मॅन ऑफ द मॅच दिली जाईल। येस मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅच दिली जाईल। आणि जिवाळा ग्रुप यांच्या माध्यमातून तुम्हाला 501 रुपयाचं प्राइस दिलं जाते, जे लहू सरांकडे पोहोचलं गेलंय। जिवाळा ग्रुप भालेकरवाडी या टीम कडून तुम्हाला 500 रुपयाचं तुमच्या खेळासाठी प्राइस दिलं जाते। थँक्यू सो मच जिवाळा ग्रुप, प्रवीण दादा आणि अभिषेक मोहिते सेकंड मॅच मॅन ऑफ द मॅच। जाऊयात प्रेझेंट मॅच कडे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये लहू सरांना आपण ऐकूयात प्रेझेंट मॅच कडे। सध्या मात्र जाऊयात लहू सरांच्या माध्यमातून। अभिषेकला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच। येस या राजकुमार दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात। वेल प्लेड यार अभिषेक, चांगला खेळ राहिला। सब लेफ्टनंट अर्थातच अभिषेक मोकाशी सर भारतीय नौदल त्यांच्या माध्यमातून यावेळी मात्र आपण पाहिलं तर BPL ची मॅन ऑफ द मॅच यावेळी मात्र दिली जाते। थँक्यू सो मच अभिषेक जी मोकाशी सर। एक चांगली कल्पना या स्पर्धेला आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच ची। केदार यावेळी मात्र बॅटिंग करते आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये लहू सर यांचा आवाज ऐकूयात आपण। धन्यवाद किरण मस्कर सर। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। केदार द अनस्टॉपेबल नाणेफेक जिंकले, फलंदाजीचा निर्णय घेतलाय। नाईक बाई 11 अगदी आपल्या देवाच्या नावाने खेळत असणारा हा संघ केदार द अनस्टॉपेबल त्यांच्या विरोधात। बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागले। येस अगदी आवाज आलाय, पंचांनी अपील उचलून धरले। फलंदाज झेलबाद, पहिला धक्का टीम केदार द अनस्टॉपेबल।
आपण पाहतोय 2 दिवसीय स्पर्धा, आजचा हा पहिला दिवस. संस्कार मोहिते, विशाल मोहिते दोन फलंदाज. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कटचा फटका, अगदी गॅप मध्ये फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर चेंडू मागे धावतोय. एकेरीचा प्रयत्न झाला, दुहेरीचा प्रयत्न, फेकी अगदी यष्टीरक्षकाच्या दिशेने जरूर केले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा, अगदी हुसेन बोल्ट धावतात त्यांच्या पद्धतीने या दोन्ही खेळाडूंनी धावसंख्या 2 पूर्ण केले. पहिल्या षटकाची होते सांगता 7-1 टीम केदार अनस्टॉपेबल. केदार द अनस्टॉपेबल संघमालक महेश पाटील साहेब उद्योजक आहेत. क्रिकेटची खूप आवड आहे त्यांना. महेश पाटील अँड कंपनी, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा आज मात्र या स्पर्धेला सकाळच्या 17 पासून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या मुलाची मात्र अगदी चर्चा केली गेली. केदार अगदी ज्या प्रकारे त्याची गोलंदाजी आहे, ज्या प्रकारे चेंडूला फिरकी देण्यामध्ये, परंतु महेश पाटील साहेब अगदी क्रिकेटची आवड असलेलं जाणकार व्यक्तिमत्व. आज मात्र त्यांच्या माध्यमातून बनपुरी प्रीमियर लीगला ज्या प्रकारे योगदान लाभलंय, अगदी मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय, कारण प्रथम पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून लाभलंय. अगदी आज व्यासपीठावर आहेत. वेलकम सर, सुस्वागतम. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतील गोलंदाज समरदीप देसाई. पहिला चेंडू अगदी शरीरापासून दूर टाकलाय. अगदी पंचांकडे पाहत असताना गोलंदाज फलंदाज अगदी निर्धाव चेंडूचे होते सांगता. यस, अगदी फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. यस, तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. आणि लक्षात द्या, अगदी तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर आपण त्वरित घ्या, अन्यथा तो रिव्ह्यू कॅन्सल केला जाईल. आणि विनंती असेल, अगदी आपण थोडंसं सामन्याला गती देऊया. तिसरे पंच ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून तपासत असताना अगदी फलंदाज विशाल मोहिते यांनी घेतलाय रिव्ह्यू. समरजित देसाई चॉईस खेळाडू आहेत नाईक बाय 11 संघाचे आयकॉन खेळाडू अगदी रणजित देसाई या संघाचे, परंतु फलंदाजी करता असताना टीम केदार द अनस्टॉपेबल किती धावसंख्या धावफलकावर उभारेल याची देखील आतुरता असेल. तिसरे पंच अगदी गजानन हिरेकर सर अगदी तपासत असताना विरल नायर सर आणि आशुतोष सर. येस, अगदी अंपायर्स कॉल, अंपायर्स कॉल. येस, अगदी योग्य चेंडू. येस, योग्य चेंडू असेल. चला स्पीडअप करा. रिव्ह्यू अगदी गमावला आहे फलंदाजी करणाऱ्या टीमने. लक्षात घ्या, टीम केदार द अनस्टॉपेबल आपला एक रिव्ह्यू गमावलाय. मॅचला होईल सुरुवात. विशाल मोहिते अगदी बिगेट करण्याचा प्रयत्न. या चेंडू मात्र अगदी शरीरापासून दूर आहे. व्हाईट बॉल. आधीचा चेंडू अगदी रिच मध्ये होता, त्या चेंडूला अगदी खेळण्याचा प्रयत्न झाला. हा चेंडू देखील अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. समरजित देसाई चॉईस खेळाडू आहेत आणि मात्र आता गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. संपूर्ण बनपुरी गाव आणि या 12 वाड्यांमधलं अगदी ही लीग आपण पाहतोय संपूर्ण एकत्रितपणे खेळली जाणारी ही स्पर्धा, परंतु नाईकबा जागृत देवस्थानाचा हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय. चेंडू सोडून दिलाय. अगदी योग्य डिसिजन फलंदाज विशाल यांचा. वाईट चेंडूची होते सांगता. सातत्याने अवांतर चेंडू हाताळले जात आहेत. म्हणजेच काय तर तुम्ही क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व असतं. अगदी क्रिकेटमध्ये एका धावेने तुम्ही सामना गमावता, अगदी एका धावेने सामना जिंकता. अवांतर धावा सातत्याने दिल्या जात आहेत. गोलंदाजी करणारी टीम. विशाल बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. अगदी या चेंडूला अतिरिक्त उसळी ड्रिल करून दाखवत असताना फलंदाज विशाल. गोलंदाजी करत असताना समरजित यांनी चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर. 2 चेंडू अखेर 9 धावा. फुललेचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर झाला. पंचांचा इशारा. अगदी दोन्ही हात समांतर धाव मिळेल. अवांतर एक अतिरिक्त धाव या टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा. अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू मधील गती कमी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची होते सांगता. ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना विशाल मोहिते
अगदी 4 चेंडू खेळलेत, अवघ्या एका धावेवरून खेळतात. परंतु जर तुम्हाला व्हॉट्सअप इंस्टाग्राम वापरायचं असेल ना तर नेटवर्क गरजेचं असतं आणि फलंदाजी करत असताना तुम्हाला फुटवर्क पाहिजे. परंतु इथे पाय हलत नाहीयेत, फुटवर्क होत नाहीये. चेंडू पर्यंत पोचावं लागेल. आधी खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर खेळलाय समरजित. अगदी बांधावरून उडी टाकले, चेंडू पकडला जातोय. अगदी सातत्याने मोठे फटके खेळायचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावर 10 धावा. इनसाइड आउट, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह क्रिकेटचा पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. फलंदाज विशाल मोहिते यांच्या बॅटमधून येतोय खणखणीत बीपीएल षटकार. विशाल मोहिते सातत्याने इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत होते. 3 चेंडूवर अपयश आलं. या चेंडूवर यश आलं. 16 धावा. शेवटचा चेंडू अगदी फुलटॉस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झालाय. जरूर 1 धाव प्राप्त केली जाईल. यस, अगदी बिहाइंड द विकेट 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. 2 षटकांची होते सांगता. 2 षटकाखेर टीम केदार अनस्टॉपेबल 17 ला 1. 17 धावा धाव फलकावर 2 षटकांची होते सांगता. अगदी बनपुरी प्रीमियर लीग 3रं पर्व. चला थोडस फास्ट करा. 2:29 अवधी झालाय. अगदी 2:19 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. थोडस फास्ट करा. अगदी 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल आणि या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. अन्यथा 1 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घेतला जाईल. टीम नाईक बाय 11 कर्णधार लक्ष द्या. यस, अगदी 2 षटकांची झाले सांगता. धावसंख्या 17 ला 1. दोन वाजून 19 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. चला षटक क्रमांक 3 गोलंदाज आत्माराम यांचा पहिला चेंडू अगदी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू झाडाच्या खाली गेला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुहेरीचा प्रयत्न. अगदी 2 धावा पूर्ण केल्या. तेहरीचा प्रयत्न करायला हवा होता का? आता मात्र हा प्रश्न पडला असेल संघातील खेळाडूंना. परंतु 2 धावा प्राप्त केल्या या चेंडूवर. फलंदाज विशाल मोहिते 10 धावा. टीमची धावसंख्या 19. विशाल मोहिते अगदी या चेंडूवर पहा. अगदी नो चेंडू. पंच देखील चाणाक्ष आहे. चेंडू अगदी चक स्वरूपात म्हणजेच काय तर नो ची 1 धाव दंडित केलं जाईल. 2 धावा आणि 3 धावा मात्र धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. म्हणजेच काय तर बाय 1 गेट टू फ्री. 3 धावेने टीमची धावसंख्या 22 धावा. आत्माराम या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीयेत. ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना टीम नाईक बा 11 संघ 2 षटकामध्ये अगदी चांगली धावसंख्येवर अंकुश ठेवला होता. परंतु या षटकामध्ये आत्माराम आले. अगदी 3 धावा अवांतर स्वरूपात दिल्यात. सुवर्ण संधी असेल फलंदाजी करत असताना टीम केदार द अनस्टॉपेबल संस्कार आणि विशाल यांना आता मात्र हात खोलावे लागतील. कारण 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला जर मोठा धावा कराव्या लागायच्या असतील तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील. यस, फ्रीडचा चेंडू. गोलंदाज रविराज आलेत उर्फ चिक्कू. आता चिक्कू कशी गोलंदाजी करतील? अगदी आजूबाजूला आंब्याची झाडं आहेत. गोलंदाज चिक्कू. चिक्कूचा पहिला चेंडू. फ्रीडचा चेंडू. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. विशाल यांच्या बॅटमधून हवाई सफर षटकार. येस, अगदी प्रेमाने षटकार मारलाय चिक्कूच्या गोलंदाजीवर विशाल मोहिते. 28 धावा धाव फलकावर. अगदी सर आपण उल्लेख केला की मोठ्या फटक्यांची गरज आहे. त्याने मोठा फटका आलाय.
आजचं क्रिकेट जर पाहिलं तर क्रिकेटचा फॉर्मॅट छोटा झालाय, तुम्हाला स्ट्राईक रेट मोठा ठेवावा लागतो, म्हणजेच काय तर मोठे फटके. सातत्याने खेळायचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू होता, आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न, अगदी संधी गमावली. ज्युसी फुलटॉस होता, अगदी या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी होती, चिकू यांनी दिली होती, परंतु फलंदाज विशाल यांना मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. विशालसाठी हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळलाय, अगदी दोन्ही पायांच्या मधून चेंडू जातोय, डीपला मिड विकेट आहे तैनात, एकदा पूर्ण केली जाईल, दुहेरीचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षण करत असताना अगदी फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचलेत. क्षेत्ररक्षण करत असताना अगदी मिड विकेटला समर्जित, चांगलं क्षेत्ररक्षण, दुहेरीने 30 धावा. लोअर फुलटॉस होता, बॅक टू द बॉलर खेळलाय, अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळतोय. अगदी झेपावत असताना केतन जमिनीवर पडले आणि आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा वाचवल्यात. काय क्षेत्ररक्षण, अगदी केतन देसाई. आणि हे असतं गावचं क्रिकेट, वावरामध्ये खेळत असताना तुम्हाला दुखापत होण्याची संधी नसते, म्हणून जर पाहिलं ना तर कोणताही क्षेत्ररक्षक अगदी झेपावतो, अंग टाकून देतो, जमिनीचा स्पर्श आपल्या शरीराला होणं गरजेचं असतं. चिकूचा हा बॉल चांगल्या टप्प्यावर पडला, अतिरिक्त उसळी निर्धाव चेंडूची होते. सांगता 3 षटका अखेर टीम केदार द अनस्टॉपेबल 32 ला 3 षटकांची होते. सांगता येस, पाणी घेऊन जा प्लीज. नाईक बाय 11 लक्ष द्या, 16 मिनिटांचा तुम्ही अवधी घेतलाय 3 षटकांसाठी, म्हणजेच काय तर तुम्हाला 4 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे. टीम नाईक बाय 11 कर्णधार लक्ष द्या, 4 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे. येस, गोलंदाजीसाठी सज्ज होतील गणेश गुरव. गणेश गुरव यांचा पहिला चेंडू इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. चेंडू जाईल मिड विकेट सीमा पार, षटकार. सुरेश मोहिते पहिल्या चेंडूवर बाद.
अगदी 38 धावा धाव फलकावर, 3 गडी बाद. विकास पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललाय. पुश करा खुश राहा, अशा प्रकारचं क्रिकेट. पहिल्या चेंडूवर विकास यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 39ला 3. 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना केदार द अनस्टॉपेबल 39 धावा धाव फलकावर. विशाल 22 धावांवर खेळत असताना अगदी आकुट टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी बॅट स्विंग जर पाहिलं तर वेगाने बॅट फिरवली, परंतु चेंडूची अगदी गती कमी होती. त्याचमुळे की काय चेंडू निर्धाव स्वरूपात अगदी संपन्न झालाय. 1 टू गो. विशाल साठी हा चेंडू अगदी हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न अगदी पंचांकडे पाहत असताना पंच कळवतायत योग्य चेंडू आहे. गोलंदाज अगदी चांगला चेंडू हाताळला जातोय. 4 षटकांची होते सांगता. 39ला 3. टीम केदार द अनस्टॉपेबल. पुढचा सामना अद्वैत वॉरियर्स विपक्ष वेदा वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांचं आम्ही लक्ष वेधतोय. टीम अद्वैत वॉरियर्स विपक्ष वेदा वॉरियर्स. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. प्लीज आपण मुख्य व्यासपीठा शेजारी येऊन थांबायचं आहे. यस डीजे अद्वैत. विजन केले, त्याचमुळे ही स्पर्धा अगदी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. हर्षवर्धन यांचा पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. गोलंदाजी करत असताना अगदी तुमचा टप्पा अचूक असायला पाहिजे. तेच हर्षवर्धन यांनी पहिल्या चेंडूवर दाखवलंय. फलंदाजी करत असताना विकास यांना मात्र विशाल यांना स्ट्राईक वरती आणावं लागेल. विशाल नाबाद 22 धावा केल्यात. म्हणजेच काय तर तुम्ही एक घ्या, आपल्या सहकार्याला स्ट्राईकवर आणा. त्याने चांगला खेळ केलाय. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुलचा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. चेंडू अगदी मंदावला आणि अगदी सर आपण उल्लेख केला प्रणव सर स्ट्राईकला आणायला होतं विशालला. विशाल आलेत स्ट्राईकला. विशाल यांनी अगदी फलंदाजी करत असताना नाबाद 22 धावा केल्यात. टीमची धावसंख्या 40 धावा. 4 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल टीम केदार द अनस्टॉपेबल. 50 ते 55 पार करण्याचा प्रयत्न करावा लागेल. विशाल साठी आकुट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट आर्म जॅक मिड विकेट आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न. विशाल यांना स्ट्राईक हवी आहे, परंतु अगदी क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं उमेश पाटील यांनी अगदी ज्या प्रकारे चेंडू पकडला तत्परतेने फेक केला. आणि असं क्रिकेट अगदी तुमच्याकडे चेंडू येतो ना, तुम्हाला वाट पाहिजे नसते. तुम्ही लगेच चेंडू फेका, कारण इनसाइड आउट अगदी फटका खेळलाय. बॅकफुट पंच. चेंडू जातोय अगदी आंब्याच्या झाडाखाली. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने गेले. दुहेरीचा प्रयत्न झाला. तेरीसाठी पलटले. तेरीचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय, विकास यांनी स्ट्राईक सोडले आणि चांगलं क्षेत्ररक्षण. डीप बॅकवर्ड पॉइंटला अमोल देसाई यांचा फलंदाज धावबाद. सुनील रिपीट से गेम. क्रिकेट हा मैदानामध्ये नंतर खेळला जातो. पहिला क्रिकेट हा खेळ डोक्यात खेळला जातो. आणि अगदी पहा, जर विशालला स्ट्राईक वरती असते तर अगदी मोठे धावसंख्या आली असती, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं.
विजयासाठी हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, पुल करण्याचा प्रयत्न झाला, अगदी बिहाइंड द विकेट एक धाव पूर्ण केली जाईल. चेंडू मार्गस्थ होत असताना या फटक्यावर येस लेग बाईसचा इशारा केला जातोय. पंच म्हणून जर पाहिलं तर अगदी विरल नायर सर, आशुतोष सर आहेत. एका धावेने टीमची धावसंख्या 41 धावा. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना हर्षवर्धन काय चेंडू हाताळले जात आहेत. अगदी हर्षवर्धन यांनी या षटकामध्ये संमिश्र अगदी कंजूस गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना हर्षवर्धन यांचं इथे षटक समाप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना केदार द अनस्टॉपेबल टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर चव्वेचाळीस धावा धावफलकावर 45 धावांचं लक्ष असेल. टीम नाईक बाय 11 45 रन्स टू विन. टीम नाईक बाय 11 आम्ही कॉल करतोय नाणेफेकीसाठी अद्वैत वॉरियर्स विपक्ष वेदा वॉरियर्स. अनिलजी देसाई साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही घेतोय. आदरणीय अनिलजी देसाई साहेब, विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस घेतोय. येस साहेब या. अद्वैत वॉरियर्स आणि वेदा वॉरियर्स. अद्वैत वॉरियर्स वेदा वॉरियर्स ही मॅच क्रमांक 5वी खेळली जाते. या दोन्ही कॅप्टन्स वेदा वॉरियर्स टीम, मी विनंती करेल केदार अनस्टॉपेबल लाईनअपची शिस्त पण जरूर पाळा. लाईनअप मध्येच मैदानामध्ये दाखल व्हा. या प्लीज. येस बापरे, अमित दादा आणि दीपक दादा एकमेकांसोबत मजा येईल मॅचला. येस साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस करतो. हा छापा हा काटा आहे. कॉल कोण मागणार आहे? वेदा वॉरियर्सने कॉल मागायचा आहे. छापा काटा. येस साहेब, स्पिन दी कॉइन. छापा कॉल आहे आणि काय आहे उभा असा नसतो, असा उभा नसतो, तो उभा वेगळा असतो. वेदा वॉरियर्स टॉस जिंकलाय. काय बोलायला, पहिल्या मॅच मध्ये कसा खेळ राहिला आणि पहिल्या मॅच मधून पराभूत होण्याचं थोडकं कारण काय शोधून काढलं? थोडक्यात आमच्या रन थोड्या कमी पडल्या आणि दुसरी बाब म्हणजे फिल्डिंगमध्ये आम्ही थोडेसे कमी पडलो. तिथे मॅच आम्ही गमावली. पण आता ही मॅच आम्ही नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण आता ही आमच्यासाठी नॉकआउट मॅच असेल. कारण या मॅचमध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर ही मॅच आम्हाला जिंकावीच लागेल. काही चेंजेस या मॅच मध्ये का तीच टीम घेऊन उतरतोयस? एका चेंजेस असेल ते आम्ही कमिटीला कळवू. येस, थँक्यू. आणि टॉस जिंकून महत्वाचा निर्णय गोलंदाजी बॉलिंग घेतली. बाबा तुझ्या टीमचं कसं आहे, आतापर्यंत पहिली मॅच तुम्ही जिंकला आहात आणि तिथून कॉन्फिडन्स चांगला भेटलाय. मात्र फिल्डिंगमध्ये खुश आहेस का, गोलंदाजीमध्ये खुश आहेस का, बॅटिंगमध्ये खुश आहेस का, कसं सांगशील तिन्ही प्लॅटफॉर्ममध्ये टीमचा कसा परफॉर्मन्स राहिलाय? तिन्ही याच्यामध्ये खुशच आहे. प्लेयर पण चांगले भेटलेत, चांगला पण देतात. मजा येईल मॅचला? नक्की येणार मजा. पैसा वसूल. पैसा वसूल. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊयात सेकंड इनिंग कडे, जिथे आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात होईल. दोन्ही बॅटर या मैदानामध्ये, फलंदाज या लगेच मैदानामध्ये. टॉस आपण पाहिलं तर अर्थातच या मॅचचा वेदा वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलेला. दे वॉन्ट टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सेकंड इनिंग कडे आपण लगेच जाऊयात. पहिल्या इनिंग मध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोवर आणि
खेळाडूंचा पाठिंबा. म्हणजे तुम्ही जर डकआउट पाहिलं, आमचे कॅमेरामॅन डकआउट जरूर दाखवतील. नाईक बाय 11चं डकआउट सगळ्यात जास्त लहान खेळाडू आणि जास्त आवाज या स्पर्धेला नाईक बाय 11चाच होतोय, कारण की संपूर्ण लहान चिल्ली पिल्ली सगळे सपोर्टसाठी आलेत आज मॅचसाठी आणि त्याचा बराचसा फायदा या टीमला होतोय. नाईक बाय 11 टीम तुम्ही पाहताय संपूर्ण डकआउट ज्या पद्धतीने भरला गेलाय. पंचेचाळीस धावेचं टार्गेट या मॅचला ठेवलं गेलंय. 45. विजय मोहिते सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. सध्या आपण पाहिलं तर मॅच मध्ये दोन्ही बॅटर दाखल झालेत. एका साइडला समरजित, दुसऱ्या साइडला उमेश पाटील आणि ही पेअर सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाले. समरजित आणि उमेश पाटील बॅटिंग करण्यासाठी अर्थातच नाईक बाय 11 या टीम च्या माध्यमातून अंपायरचा सिग्नल येतोय. सेकंड इनिंगला केली जाईल सुरुवात. जाऊयात अर्थातच गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर विजय मोहितेकडे. पंचेचाळीस धावेचं आव्हान आहे या मॅच साठी आणि 45. पहिला चेंडू ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा दाब ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. येस अंपायर, येस अंपायर, हा वाईट आहे. अंपायर या तुम्ही जाग्यावरती, तुमचा निर्णय आहे वाईट. नो एक्सक्यूज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कल्याण भिवंडी एक स्पर्धा होती त्याच्यामध्ये 48 गोलंदाज थ्रो काढले आणि आजही कल्याण भिवंडी आणि पालघरचा पट्टा पाहिला 700 पेक्षा जास्त गोलंदाज थ्रो काढलेत अंपायर्सने. दहशत आहे हे अंपायर्स आहे त्या पट्ट्यातले. अप्रतिम अंपायरिंग. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सफल झाला. फुल टॉस चेंडू आहे. खेळाडू संस्कार, अप्रतिम कॅच संस्कारने पकडली आहे आणि या मॅच मध्ये आता आग लागली आहे. विकेट जाते तर कृपया फक्त खेळपट्टीच्या थोडस बाजूला एन्जॉय करा, कारण की उद्या खेळपट्टी आपल्याला सुरक्षित ठेवायची. खेळपट्टीची खूप काळजी घ्यायची. रणजित देसाई नवीन बॅटर. रणजित देसाई सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाले. टीमचे कॅप्टन सध्या गार्ड घेतले जाते अंपायर कडून. या मात्र आपण पाहिले तर जबाबदारी आहे कॅप्टन लवकर यावं लागले रणजित देसाई यांना. त्यांना माहिती आहे जबाबदारी घ्यावी लागते आता 45 टार्गेटची. हलक्या हाताने ओ ड्राईव्ह केलाय. अगदी चांगल्या चेंडूला मान द्या, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्या. केदार द अनस्टॉपेबल जरी 45 असल्या तरी ही टीम असं दाखवते की 45 करण्यासाठी देखील आम्ही घाम फोडणार आहोत. आणि सध्या आपण पाहिलं नाईक बाय 11चा आवाज चालू झाला. केदार 11चा देखील आवाज थोड्या वेळानंतर चालू होईल आणि 45 साठी असलेली मॅच ही हाय व्होल्टेज होईल, कारण की लो स्कोरिंग मॅच एक चांगली होईल.
जाऊया मॅचच्या दिशेनं. धावसंख्या 2 या आकड्यावरती, 2 धावसंख्या. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, विकेट किपर आहे, स्लीप, व्हॉट अ कॅच. काय घडलं, या मॅचची कहाणी बदलू शकते आणि केदार होता यावेळी मात्र स्लीपला आणि केदारने कॅच पकडली. त्याचे अग्रेशन पाहताय, कदाचित विराट कोहलीचा फॅन असू शकतो. काय अग्रेशन आहे केदारचं, अप्रतिम ठोको दीजिए. घाम फोडला जातो. अजून संस्कारची बॉलिंग बाजू बाकी, अजून केदार सारखा फिरकी गोलंदाज बाकी आहे, सुरेशची गोलंदाजी अजून बाकी आहे. असे बरेच वेगवान गोलंदाज आपण पाहिलं तर बाकी आहेत. हे मैदान बोलत असेल, कुठे होतात 12 वर्ष तुम्ही, वाट बघत होते तुमचं मी, आणि 12 वर्षानंतर तुम्ही नांदताय इथे, क्रिकेटचा आकड्यांचा संसार करताय माझ्या खेळपट्टीवरती. आणि ही खरं माती बोलत असेल, कारण की या मातीच्या कणांना आपली नाती जोडलेत. सोन्यापेक्षा जास्त किंमत याच कणांना आपण देतो, आणि 12 वर्षानंतर खऱ्या अर्थानं क्रिकेट इथे पिकतंय, मी असं म्हणेल. चांगल्या पद्धतीने या क्रिकेट नांदलं जात आहे. क्रिकेटची नंदवंदन आणि क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची जत्रा इथे खेळली जाते. प्रदीप नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत, लेफ्ट हँडेड, अप्रतिम बॉलिंग, दर्जी आहे गोलंदाजीमध्ये. विजय मोहितेची चर्चा करतोय. अप्रतिम चेंडू, हा योग्य चेंडू आहे. स्टंप लेवलने जातोय हा, खऱ्या अर्थानं स्टंप लेवलने गेल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. जिथे आपण पाहिलं तर तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4. धावसंख्या फक्त 2 या आकड्यावरती, 2 विकेट सध्या मात्र आपण पाहिले तर अगदी माघारी गेलेत. कॅच. आता कृष्णा मराठेने प्रदीप साठी पैसे लावले होते. आता हे कशा पद्धतीने म्हणायचे, कारण की पैसे लावल्यानंतर फलंदाज माघारी येतोय. आता कृष्णा मराठे पैसे लावायचे थांबवणं गरजेचं आहे, कारण की विकेट सांभाळून ठेवणं देखील गरजेचं आहे. प्रदीप बॅक टू डकआउट, फलंदाज आणखीन एक माघारी. यासाठी कधी कोणाला कमी समजायचं नसतं, कारण की समुद्राच्या पायाला गुदगुल्या करून जाणाऱ्या समुद्राच्या लाटा त्याच असतात, त्यांनी एक काय समुद्रातले महाकाय जहाज बुडवलेले असतात. यासाठी क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, कुठल्या धावसंख्येला हलक्यात घ्यायचं नसतं. कदाचित ही मॅच हलक्यात घेतली का नाईक बाई 11ने, कारण की 45 टार्गेट आहे या मॅच मध्ये. 45 साठी आता घाम फोडावा लागणार आहे, एक एक धावेसाठी आता मेहनत करावी लागणार आहे, कष्ट करावं लागणार आहे एक एक धावेसाठी, आणि त्यासाठी नाईक बाई 11ला तयार राहावं लागणार आहे. हलक्यात हो, सिली पॉइंटला खेळाडू उभा ठेवला होता. एक एक चेंडू धडकन वाढवतोय, धाकधूक चालू आहे या मॅच मध्ये. तब्बल आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचं थरारक नाट्य संपलंय. अप्रतिम गोलंदाजी राहिले पहिल्या षटकामध्ये विजय मोहितेची. धावा खर्च केलेत फक्त 3 आणि विकेट घेतलेत त्याने 3. या मॅचची कहाणी बदलणारी ओव्हर आणि या मॅचला दमदार सुरुवात करून देणारी ओव्हर विजय मोहितेची राहिले. कदाचित संस्कारला तयार केलं जात आहे.
येस संस्कार आहे हा. मगाशी आपण चर्चा केली की बरेचसे गोलंदाज बाकी आहे. सुरेश, संस्कार आणि केदारचे देखील फिरकी जादूगर अजून केदार बाकी आहे. बॉलिंग अटॅक चांगला घेऊन आले सध्या आपण पाहिलं तर केदार द अनस्टॉपेबल. यावेळी मात्र आपण पाहिलं तर 3 धावा खर्च झाले, 3 विकेट सध्या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होते. 45 धावांचं टार्गेट आहे, म्हणजेच आता 24 मध्ये 42 हवेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. इम्पॉर्टंट काय राहिल्या की या मॅच मध्ये कॅचेस महत्वाच्या ठरल्यात. जिथे कॅचेस पकडल्या तिथे मॅच पकडता येते. एकही कॅच तिथे ड्रॉप झालेली नाहीये. 3ही विकेट्स या कॅचेस वरती पकडल्या गेल्यात. संस्कार येतोय गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर स्ट्राईकला गणेश गुरु. हो चेंडू थोडासा आपण पाहिलं तर स्टिकला अगदी फुंकर मारत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावा, यष्टांच्या मागे बऱ्याच धावा अडल्या जात आहेत. स्लीप रिझनला असलेला खेळाडू जो वेगाने धावत येतोय. चेंडू यष्टांच्या मागे विकेट किपर कडून सुटल्यानंतर लगेच स्टॉप केला जातोय. धाव संख्या 1 ने पुढे जाते. 4 या आकड्यावरती 4 धाव संख्या. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी चांगला चेंडू, कारण की जसा चेंडू पडला आपण पाहिलं तर लगेच गोलंदाज कदाचित सांगितलं खांद्या भरून गेला. हा चेंडू आपण पाहिलं तर योग्य पद्धतीने हाताळला गेला. गुडलाईन स्पॉट वरती आताही चेंडू पडल्यानंतर राईज होतो. एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर हाईट भेटते चेंडूला. जर मॅचच्या दिशेनं संस्कार मॅच मध्ये बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट एडी पेक्षा कव्हर रिझनला गॅप शोधून काढलाय का. चेंडू मात्र वेगाने जातोय, पुन्हा एकदा थांबलाय. आउटफील्ड थोडीशी आपण पाहिलं तर स्लो आहे, जिथे धावा मात्र कंप्लीट केले जात आहेत अगदी 2. यानंतर कदाचित प्रेक्षणीय मॅच जी 40+ आपण उल्लेख करत होती मॅच खेळली जाईल. यानंतर सर्व मास्टर खेळाडू, लेजंड खेळाडू, 40+ खेळाडू मॅचचा आनंद जरूर घेतील. ती देखील आजच्या दिवसामध्ये बघायला भेटेल. बिगिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. केदार चेंडू बंद जातोय, आणखीन एक कॅच पकडली आहे. केदारचे एन्जॉयमेंट पाहत आहे म्हणून तो अनस्टॉपेबल आहे, म्हणून केदार अनस्टॉपेबल या टीमचं नाव आहे. व्हॉट अ कॅच. आणखीन एक विकेट. बॅक टू डक. यावेळी मागचा पाय वाकवला खेळाडू. एक कॅच. यावेळी मात्र निसटते, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय. धावा मात्र कंप्लीट केल्या जातात 2. अप्रतिम रविराज होता. अगदी 2 धावा आत्ताच्या मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. अप्रतिम फटका होता, मात्र रविराज सारखा चिता तिथे उभा होता. डाईव्ह लगावले आणि चेंडूची गती त्यानं कमी केली आहे. संघाची धावसंख्या अगदी 8 धावसंख्या.
बॅकफुटला जातो, यावेळी घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा परफ्यूम बॉल प्रतिम चेंडू गुडले स्पॉट वरून वेगानं जातोय. ओव्हर क्रमांक आपण पाहिला तर 2चा खेळ संपण्यासाठी एक चेंडू बाकी आहे. अजूनही एक चेंडू मात्र जरूर बाकी आहे. 1 to go. 5 चेंडूचा खेळ अप्रतिम. संस्कार जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हाच त्याची चर्चा केली की संस्कारने आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून स्वतःच्या नावाला खूप चकाकी दिली आहे आणि सध्या देखील तशीच गोलंदाजी तो करत असताना ओहो अपकट, यावेळी मात्र अगदी दोन्ही पाय हवेमध्ये होते. स्क्वॅश कट केल्या गेल्या डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून 2 धावा मात्र अगदी कंप्लीट केल्या जातात. 2 धावा बॅकअप आहे. मात्र संस्कार स्वतःहून चेंडू अडवतोय. जमॅची बाजू की कॅप्टन जाईल यानंतर मात्र अगदी स्ट्राईकला. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी 1 शॉट. ओहो 1 शॉट आहे. म्हणजे आताची फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 1 ने मागे येते. 9 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 9. लॉस ऑफ दी 4 विकेट्स. सुरेश आला कदाचित गोलंदाजीसाठी. सुरेशनं जबाबदारी स्वीकारली या मॅच मध्ये. आता समीकरण आपण पाहिलं तर तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊयात. अजूनही चेंडू बाकी आहेत 18. अजूनही विजयासाठी तब्बल 36 धावेची गरज आहे. 18 चेंडू 36 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेलं. मॅच अजून ऑन आहे कारण की नाईबा 11 या मॅच मध्ये बॅकफुटला आले फक्त. आणि खऱ्या अर्थानं जिथून पराभवाची जास्त भीती असते तिथूनच तर नव्यानं सुरुवात करायची असते. या मॅच मध्ये कॅप्टनला दाखवून द्यावं लागेल की या मॅच मध्ये कमबॅक आम्ही देखील करू शकतो आणि कमबॅक करण्यासाठी आम्ही देखील माहीर आहोत. आणि 18-36 ची मॅच ही बनवण्यासाठी आतापासून सुरुवात करायला हवी. मी विनंती करेल गोलंदाज प्लीज, भरपूर वेळ या फिल्डिंग साठी घेतला गेला. थोडस स्पीडअप करायचं प्लीज. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू यावेळी मात्र अगदी एज होती. स्लिपला पण पहिला केदार मात्र जरूर वेगानं जातोय. चांगला चेंडू पहिलाच हाताला गेला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न रणजित देसाईला या मॅच मध्ये जबाबदारी घेऊन बॅटिंग करून दाखवावीच लागेल. कारण की समोर आपण पाहिलं तर अर्थातच केदार द अनस्टॉपेबल या टीमला मात्र 2 हात करून दाखवावे लागतील. गोलंदाजीसाठी या टीमचा महत्वाचा बॅटर कॅप्टन आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येतोय अर्थातच सुरेश मोहिते. पहिला चेंडू अप्रतिम त्यानं दाखवला. मात्र त्यानंतर दुसऱ्या चेंडूसाठी तो निघतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न जाग्यावरून चेंडू गुडलाईन स्पॉट वरून वेगानं जातो. विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी. कारण की दबाव एक निर्धाव चेंडू नंतर दबाव येत चाललाय. दबाव बनत चाललाय. दबाव होण्याआधीच दबदबा दाखवावा लागेल. मॅच हातात आहे ती हातातून जरूर आणखीन खेचून घ्यावी लागेल. बॅकफुटला जातोय पंच करण्या. यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न विकेट किपर आहे. आणखीन एक कॅच. सगळ्या कॅचेस आज पकडलेत. अर्थातच केदार डॉन स्टॉपेबल या टीमनं मात्र 5वा फलंदाज माघारी पाठवलाय. नाईकबा 11 या टीमचा अर्धा संघ पॅव्हलियन मध्ये पोहोचवलाय. विकेटचं पतन.
सोडून देऊन चालणार नाही, कारण का मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मेहनत करावी लागेल. कारण की पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 5 फलंदाज जरी माघारी गेले असतील तरी जोपर्यंत कॅप्टन आहे तोपर्यंत लढा द्यावा लागेल. वन हँडेड मॅच, या मॅच मध्ये एक हाती बॅटिंग करावी लागेल, जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर निर्धाव जातोय, चेंडू आपण पाहिलं तर डॉट जातोय. धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती आहे, स्थिर आहे. 5 विकेट तब्बल माघारी गेलेत. चांगली गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. यावेळी देखील हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर फाईनला चेंडू मात्र अगदी बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला चेंडू मात्र जरूर ट्रॅव्हल होत होता. एक धाव मात्र इथे कंप्लीट करून दिली जाते. या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा रणजित देसाईला आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती जरूर आलेत. कॅप्टन या टीमचे धावसंख्या 11 सध्या जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ तब्बल अद्यापही झालेला आहे आणि शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल. समीकरण आपण पाहिलं तर 13-54-34 दाखवलं जाते. बिगिट करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फक्त बॅट स्विंग केली गेली. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर धावसंख्या फक्त 11च्या घरामध्ये. आता 12 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. 12 चेंडू 34 धावा. टीम आता फक्त ही ओव्हर संपवण्यासाठी तुमच्याकडे कमी अवधी आहे. थोडासा स्पीडअप आता मॅचला तुम्हाला द्यावा लागेल, कारण की फक्त आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या अगदी 11च्या घरामध्ये, म्हणजे 12 चेंडू आणि 34 धावेची गरज बॅटिंग करणाऱ्या नाईक बाय 11 या संघाला आहे. 12-34 हे समीकरण मॅच मध्ये ठेवलं जात आहे. सर्व टीमला विनंती असेल, तुम्हाला माहिती आहे 3ऱ्या ओव्हरमध्ये ड्रिंक ब्रेक असतो. बॉटल्स ऑलरेडी भरून ठेवा मित्रांनो, कारण की वेळ तर वाया चाललाय. चला टीम प्लीज, केदार द अनस्टॉपेबल, थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. अंपायर येस. बारा चेंडू अगदी 34 धावेची गरज. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 विकेट माघारी गेलेत. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर अगदी विशाल आला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यावेळी देखील बॅट अगदी स्विंग केली जाते, जिथे आपण पाहिले तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट होते. एक धावेने या मॅच मध्ये कशा पद्धतीने फरक पडेल ते देखील बघायचं आहे.
कारण की सिंगल डबल्सने फक्त धावसंख्या पुढे जाईल. षटकार चौकाराची बरीचशी गरज आहे. 11-33 बरोबर हे समीकरण आहे. षटकार चौकार एखाद दोन येणं इम्पॉर्टंट आहे. एखाद दुसरा षटकार चौकार या ओव्हर मध्ये येतोय तर कदाचित मॅच पुन्हा एकदा ओपन होते. यावेळेस अगदी क्रॉस बॅटेड शॉट आर्म पूल केलाय, निघून जातोय, गेंद असती बस्ती में आणि यावेळी येतोय षटकार. गेले समीकरण येणारे 10 चेंडू आणि अगदी 27 धावेची गरज. मॅच बनली आहे, बनवली आहे मॅच. शॉट आर्म फुल आहे, हवेमध्ये आहे, खेळाडू कॅच पकडली जाते. आणखीन एक विकेट. या टीमचा मोरक्या, या टीमचा बॅटर आणि या टीमचा कॅप्टन रणजित बॅक टू द डकआउट. मध्ये कॅच पकडून मॅच आपल्या हातामध्ये ठेवली आहे. फसली गेली मॅच, हसली होती या षटकारानं, पुन्हा फसली आहे विकेटनं. आता नवीन बॅटर मैदानामध्ये यंग खेळाडू या टीमचा हर्षवर्धन सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होतोय. नाईक बाय 11 टीम थोडीशी शांत राहिला त्यांचा पॅव्हेलियन, कारण की नाईक बाय 11 चा पॅव्हेलियन जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण डकआउट त्यांचा शांत बसलाय. संपूर्ण फॅन फॉलोवर त्यांचा शांत राहिलाय, कारण की नाईक बाय 11 अडचणी बऱ्याच वाढलेत या टीमच्या. संकटाचे ढग सध्या मात्र जरूर आलेत आणि याच मात्र आशेतून बाहेर निघायचे, त्यांना संकटातून बाहेर निघायचं. पूल करण्याचा प्रयत्न, अगदी निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सादर होतोय. जिथे आपण पाहिलं तर तब्बल चेंडू आता मात्र बाकी असतील 2. धाव संख्या अगदी 18 या आकड्यावरती आहे. येणारे 8 चेंडू आणि अगदी 27 धावेची गरज आहे. 8 चेंडू 27 धावा हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं जात आहे. यावेळी देखील त्याच पद्धतीचा चेंडू जाणून बुजून मी म्हणेल काही गोलंदाज आपण पाहिले तर माहिती आहे हाफ ट्रॅकरला फलंदाज थोडासा आपण पाहिलं तर बॅकफुट वरती जातोय, फसतोय आणि सातत्याने त्याच्यासाठी हाफ ट्रॅकर चेंडू मात्र विशाल मोहितेने सध्या मात्र बाहेर काढलेत. आता शेवटचा चेंडू 1 टू गो बाकी असेल. यावेळी देखील चेंडू अगदी हातामध्ये राहिले. अप्रतिम गोलंदाजी. चला एकत्र येऊ नका, लगेच गोलंदाज तयार ठेवायचा, एकत्र येऊ नका. ओव्हर क्रमांक 5 ला लगेच सुरुवात करायची. विनंती करेल नवीन गोलंदाज केदारला कदाचित पुढे आणला जाईल. आणि सध्या आपण पाहिलं तर लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला केदार सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. 6 चेंडू 27. एक फिरकी लाईक कटर गोलंदाज, फिरकी गोलंदाज, कारण की लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे. केदार आलाय सध्या. केदार द अनस्टॉपेबल या टीमचा खऱ्या अर्थानं ज्याच्या नावानं ही टीम खेळली जाते तो केदारला तुम्ही पाहताय. फिरकी गोलंदाज. 6 चेंडू 27 हे समीकरण या मॅच मध्ये. लेट्स सी, कारण की मॅच अजूनही ऑन आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. पहिला चेंडू शॉट आर्म पूल केला आहे खेळाडू. यावेळी मात्र चेंडू खाली येतोय, कॅच होते, ड्रॉप. विकेट केदारच्या खात्यामध्ये गेली असती मात्र कॅच ड्रॉप झालेत. चांगला चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीने या खेळाडूनं खऱ्या अर्थानं जज केला होता. अखेरीची पहिली कॅच ड्रॉप झाली या टीमची. हा बाहेर काढलाय, पडल्यानंतर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल जरूर येईल, एक्स्ट्रा धाव. अंडर 14 चा हा खेळाडू. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर गुगली बाहेर काढला होता, जिथे आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट होते. इट्स अ नो बॉल. अगदी ओव्हर स्टेपचा हा चेंडू आपण पाहिलं तर नो बॉल आहे. ओव्हर स्टेप फ्री हिट चेंडू, येणारा फ्री हिटचा चेंडू जरूर असेल.
यावेळी पहा अगदी अभि टर्न केला, हुक केला, चेंडूला फाईनला खेळून काढला. खेळाडू पोहोचेल का तोपर्यंत चेंडूची गती कमी झाली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी मात्र फसला जाऊ शकतो. मात्र अखेरीस बॅटर पोहोचला जातो. ड्रॅग केली त्याने बॅट लगेच आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर 3 धावा मात्र वेगानं कंप्लीट केल्या जातात. टीमची टोटल 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 चेंडू आणि अजूनही 20 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे अजूनही 4-20. एका 2 बिग हिट येतात तर मॅच एक चांगल्या स्टेजवरती येऊन थांबू शकते. पण त्या बिग हिटला मारणार कोण, त्यासाठी जबाबदारी घेणार कोण आणि जबाबदारी घेण्यासाठी सध्या आपण पाहिलं तर तयार कोण असेल. कारण की केदार दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर मध्येच त्याची फिरकीची जादू दाखवतोय. मध्येच आपण पाहिलं स्लोअर वन चेंडू त्याचा आपण पाहिला. गुगली देखील टाकण्यासाठी माहिर आहे आणि सध्या आपण पाहिलं तर 4 चेंडू सध्या मात्र अगदी त्याचे अजूनही बाकी आहेत. लेट्स सी काय घडतं या मॅच मध्ये. बॅटर एखादी रिक्स घेईल का? आपले इरादे स्पष्ट करण्यासाठी रिक्स तर घ्यावी लागेल. यावेळी जास्तच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा तो मॅच बनवू शकते. आता 4 चेंडू 19 धावेची गरज. आशिक बनताय 100, मॅच बनताय रिक्स हे देखील खरं आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर अगदी कॅप्टन येतोय केदार सोबत थोडीशी चर्चा करतोय. कान मंत्र बरेचसे त्यानं दिले आहेत केदारला. आणि सध्या 4 चेंडू 19 धावेची मॅच नाईक बाय 11 संघ कशा पद्धतीने पूर्ण करतोय. खास करून हर्षवर्धन कशा पद्धतीने या मॅच मध्ये जबाबदारी घेतोय. मागच्या वेळी देखील प्रयत्न राहिला होता. बॅटर गॉन, बॅटर ओयूटी आउट. केदारची ही कल्पना आज नाही बघत. या आधी देखील त्याने पहिली मंकेड विकेट घेतली होती आधीच्या वेळी. येस अंपायर, आम्ही थर्ड अंपायर चेक करतोय. लेट्स सी थर्ड अंपायर राहतील थोडेसे बिझी. ओमचा एमटीसी अगदी झूम केलं जाते. HD क्वालिटी त्याला दिली जाते. कारण की ओमचा एमटीसी ची थर्ड अंपायर दाखवण्याची जी पद्धत आहे ती इंटरनॅशनल लेवल ज्या पद्धतीने झूम केलं जाते, स्लो मोशन मध्ये संपूर्ण झूम करून यावी मात्र पंचांसाठी बऱ्याच गोष्टी थर्ड अंपायर साठी सोप्या केल्या जात आहेत. लेट्स सी. थोडीशी क्रुशियल मुवमेंट आहे. येस इट्स ओयूटी आउट. अगदी बॅटर गॉन होईल. थँक्यू सो मच. कारण की केदारने आपण पाहिलं तर बऱ्याचदा या गोष्टीचा अभ्यास देखील केला आणि या आधी मॅच देखील केदारची पाहिली होती जी खेळली गेली होती. तिथे देखील मंकेड विकेट केदारने घेतले होते आणि सध्या आपण पाहिलं तर फलंदाज फसला गेलाय. हा चेंडू काउंट केला जाणार नाहीये, लक्षात घ्या. सव्वीस धावा 26. प्रशांत देसाई मैदानामध्ये दाखल झाले. समीकरण अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 19 धावा विजयासाठी अजूनही हवेत. 7 विकेट तब्बल माघारी गेले. 7 विकेट. अर्धी टीम पॅव्हलियन मध्ये परत पाठवली. गोलंदाजी करणारी केदार द अनस्टॉपेबल या टीमनं. या बी चेंडू पडल्यानंतर जास्त राईज होतो. एक धाव कंप्लीट केली जाऊ शकते का? येस, ही धाव कंप्लीट केली. जिथे आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपामध्ये ही धाव येते.
कारण की हा चेंडू आपण पाहिलं तर मगाशीच आपण चर्चा केली की एक स्पॉट असा बनला जिथे चेंडू पडल्यानंतर जास्त हाईटने तो राईज होतोय. एखाद्या गोलंदाजानं आर्म बॉल टाकावा तसा चेंडू मात्र टाकण्यात आला केदारच्या माध्यमातून. ऍक्शन जरूर पहा केदारची, तुमच्या समोर असेल ज्या पद्धतीने ऍक्शन करतोय सध्या. पूर्ण गोल हात फिरतोय त्याचा आणि पुन्हा एकदा नो बॉल. कारण की बऱ्याचदा घडलंय केदारच्या माध्यमातून चेंडू फलंदाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तो ओव्हर स्टेप गोलंदाजी करतोय, म्हणजे त्याचं पाऊल नो बॉलच्या आणखीन थोडं पुढे पडतंय. कारण की हा प्रयत्न असतो एखाद्या स्पिनर गोलंदाजाचा. फ्री हिटचा चेंडू अगदी फलंदाजासाठी पोहोचण्यापर्यंत हा प्रयत्न केला जातोय. यावेळी पहा हुक करण्याचा प्रयत्न, अगदी या चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय. चांगला टर्न यावेळी मात्र केदारला जरूर भेटला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 28 या धावसंख्येवरती अजूनही 2 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. 2 to go. स्लोअर वन होता, अगदी पिचच्या आधीचा टप्पा जरूर पडला होता जिथे आपण पाहिलं तर 2 धावा जरूर कंप्लीट केल्या जातील आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी मात्र केला जातो. चेंडू पकडला, फेकत नाहीये केदार. 3 धावा कंप्लीट करून दिल्या जातात. यावेळी मात्र टीमची धावसंख्या आपण पाहिली तर या 3 ने मात्र जरूर पुढे जाते अर्थातच 31 या आकड्यावरती. आणि शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल पण टू गो. एक चेंडू मात्र बाकी आहे. केदार अनस्टॉपेबल सध्या एका विजयाची चावी आपल्या हातामध्ये ठेवली आहे. आणि अखेरीस आपण पाहिलं तर अगदी गुगली चेंडू पूल केला आहे खेळाडू. यावेळी अगदी त्याच्या हातातून बाहेर जातो चेंडू. 2 धावा मात्र यावेळी कंप्लीट केल्या जातात का? बॅकअप आहे चेंडू दुसरीकडेच. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव आता पूर्ण होते आणि या 3च धावेवरती यावेळी मात्र आराम केला जातोय. आणि 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या अगदी 33 वरती जाते. आणि अखेरीस आपण पाहिलं तर 11 धावांना पराभूत झाले नाईक बाय 11 हा संघ. आणि विजय झाला अर्थातच केदार द अनस्टॉपेबल हा संघ मात्र विजय राहिलाय पहिली मॅच. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. केदार द अनस्टॉपेबल या टीमला मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. अर्थातच विजय मोहिते या मॅच चा ठरतोय मॅन ऑफ द मॅच, ज्यानं तब्बल पहिल्या षटकामध्ये 3 विकेट हासिल केल्या. तो विजय मोहिते या मॅच चा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेलकम विजय मोहिते. मॅन ऑफ द मॅच चा सन्मान आपण स्वीकारायचा. आणि केदार द अनस्टॉपेबल या मॅच मध्ये राहतो विजेता. यानंतरची मॅच असेल अद्वैत वॉरियर्स विपक्ष वेदा वॉरियर्स. लगेच मॅचला सुरुवात करून द्या प्लीज. थोडीशी मॅचला लगेच सुरुवात करून द्या. अद्वैत वॉरियर्स आणि